गाइस, आज आपण लसूण मेथी करणार आहे। मेथी धुवून कापून घेतली आहे आणि हे टमाटे कांदा कापून घेतलाय, शेंगदाणे मिरची आणि तीळ भाजून घेतलाय आणि थोडासा लसूण। च्या भांड्यात मिरची, भाजलेली मिरची, भाजलेले शेंगदाणे, भाजलेले तीळ आणि 4-5 पाकळ्या लसूण हे टाकून त्याला मिक्सर मध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी सुद्धा टाकायचं आहे। थोडासा जो लसूण आहे ना तो कापून घ्यायचा आहे। ती कढई ठेवायची आहे आणि त्याच्यात थोडंसं तेल टाकायचं आहे। गरम झालं की त्यात जिरा टाकायचा आहे। आपण कापलेला लसूण टाकायचा आहे। असं याला परतवायचं आहे। चिरून धुवून ठेवलेली मेथीची भाजी याच्यात टाकायची आहे। हे जे कढईत भाजी ठेवली होती ती अशी झाली की एक प्लेट मध्ये काढून घ्यायची। पहिले भाजी होती ती आपण इकडे बघा बाजूला काढून घेतली आहे आणि त्याच कढईत आपण तेल टाकणार आहे। तेल तापलं की त्याच्यात मोहरी सोडायची, कांदा सोडायचा, टमाटा टाकायचा आहे, हळद टाकायची आहे, आपल्या अंदाजानुसार तिखट टाकायचं आहे आणि धनिया पावडर टाकायचा आहे। याला चांगल्याने मिळवून घ्यायचं। थोडासा गरम मसाला टाकायचा। आता आपण केलेली मेथी टाकायची। मिक्सर मध्ये वाटण केलेलं होतं ते टाकून सर्वाला एकदम छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं पाणी सुद्धा टाकायचं। बघा, एक उकडी येऊ द्यायची, आपल्याला पाणी टाकायचंय आणि असं त्याला करायचंय। पण आमच्याकडे बटर नव्हतं मग आम्ही तूप टाकलंय। चांगल्यापणे एक उकडी होऊ द्यायची। थोडंसं मीठ टाकलंय आणि चांगल्यापणे हलवून घ्यायचं। बघा अशी उकडी येते तर अशीच उकडी आपल्याला येऊ द्यायची। कमी गॅसवर करायचं आणि आपल्याला बघा गाइस, आपली भाजी तयार आहे। खाण्यात एकदम चांगली लागते। लाईक करा, सबस्क्राइब करा। थँक्स फॉर वॉचिंग।